आता स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यासाठी आम्ही अंदमानला जाऊन आलो. 26 फेब्रुवारी महाराष्ट्रातून अनेक मंडळी छोट्या छोट्या गटामधून स्वातंत्र्यवीरांना प्रणिपात करण्यासाठी, दंडवत घालण्यासाठी अंदमानमध्ये जमा झालेली होती. त्या काल कोठडीमध्ये जाताना अनेकांच्या नेत्रातून घळघळा गंगा यमुना वाहत होत्या. राष्ट्रभक्तीच्या विचारानं स्वातंत्र्यवीरांची आठवण ज्यांच्या मनामध्ये येत होती ती सगळी मंडळी भारावलेली होती. आणि असा एक मंगल योग आला की फार वर्षानंतर महाराष्ट्रामधून आलेल्या या सगळ्या स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांचं अंदमानमध्ये महाराष्ट्र मंडळामध्ये एकत्रीकरण झालं. आजपर्यंत फार कमी संख्येनं मंडळी येत असत. जवळजवळ 1200 ते 1500 मंडळी प्रथमच महाराष्ट्र मंडळामध्ये एकत्र आली. पण यामध्ये सगळी मंडळी महाराष्ट्रामधली होती. मी ज्या ज्या वेळेला अंदमानमध्ये जातो त्यावेळेला परप्रांतातून सुद्धा फार मोजके तरुण आलेले असतात आणि ते एकच प्रश्न विचारत असतात, भाई कौन थे सावरकर, क्या काम किया है उन्होंने इस मातृभूमि के लिए, जो इतने लोग आते हैं यहां वंदन करते हैं, प्रणाम करते हैं. त्यावेळेला मनाला फार लागतं आणि मनाला फार बोचतं की ज्यांनी संपूर्ण राष्ट्राच्या उत्थापनाचा अलौकिक विचार केला, ज्या लोकोत्तर महात्म्याची जवळजवळ 30 वर्ष तुरुंगामध्ये गेली आणि ऐन उमेदीची 27 वर्ष ज्यांनी तुरुंगामध्ये घालवली, राष्ट्राच्या अभ्युदयाचा निरंतर विचार ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये केला, क्रांतीचं कंकण ज्यांनी आपल्या हातामध्ये बांधलं, अवघ्या सावरकर बांधवांनी आपला प्रपंच जाळला, आपल्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं, निखारे ठेवले, त्या सावरकरांचा परिचय महाराष्ट्राच्या बाहेर नसावा हे महाराष्ट्राचं नव्हे संपूर्ण भारतवर्षाचं दुर्दैव आहे. आज निकड अशी आहे की स्वातंत्र्यवीरांच्या विचाराचा प्रसार संपूर्ण भारतामध्ये व्हायला पाहिजे आणि आज त्याचा प्रारंभ झालाय असं हिमानिते मी मानतो. आज त्याची नांदी झालेली आहे. केवळ मराठीमध्ये ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत, हे खरं तर संपूर्ण भाषांमध्ये, संपूर्ण भारतीय भाषांमध्ये प्रकाशित व्हायला पाहिजेत आणि प्राधान्यानं हिंदी आणि आंग्ल भाषेमध्ये प्रकाशित होऊन सगळ्या जगामध्ये स्वातंत्र्यवीरांच्या विचाराचा प्रसार होणं ही काळाची गरज आहे. एखाद्या अलौकिक नररत्नाला आमच्या राज्यकर्त्यांनी कसं डावललं याचं सगळ्यात दुर्दैवी उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. या स्वातंत्र्यवीरांचं काहीच नुकसान नाही आहे. नुकसान आहे ते तुमचं आमचं आहे, आपल्या राष्ट्राचं आहे, आपल्या समाजाचं आहे, आपल्या राष्ट्रभक्तांचं आहे. तुकोबांचं वचन आहे, आमचे बाग काय गेले, आमचे बाग काय गेले ज्याचे त्याने नुकसान केले. आम्ही सन्मार्ग दाखवला, चाललात तर हित आहे, न चाललात तर तुमचं नुकसान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराची ज्योत घेऊन जे पुढे चालतील त्याच्यामध्ये आत्महितच आहे आणि राष्ट्राचंही पराकोटीचं हित त्याच्यामध्ये 100% दडलेलं आहे. हा विचार आज केवळ भारतामध्ये नाही जगामध्ये प्रसृत करण्याची नितांत आवश्यकता आहे. स्वातंत्र्यवीरांच्या जीवनाचं सगळं सूत्र एकच आहे आणि ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्याप्रमाणे 14व्या वर्षी भावार्थ दीपिकेसारखा अलौकिक ग्रंथ निर्माण केला, छत्रपती शिवरायांनी 14व्या वर्षी ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याची शपथ रोहिणेश्वराच्या चरणी घेतली, त्याच प्रमाण या बाल विनायकानं 14व्या वर्षी मारिता मारिता मरे तो झुंजेन, या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळून देई तोपर्यंत मी झुंजेन, यशस्वी ठरलो तरी या मातृभूमीवर अमृताचा अभिषेक करेन म्हणून आपल्या कुलदेवतेपुढे जी प्रतिज्ञा घेतली होती
ती ज्ञानेश्वर माऊली आणि छत्रपती शिवाजीराजांची परंपरा सांगण्या इतकीच भव्य दिव्य आहे, हे आपण प्रथमतः ध्यानात घेतलं पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र, त्यांचं चारित्र्य, त्यांचं लेखन, त्यांचं वक्तृत्व, त्यांची राष्ट्रभक्ती, त्यांची दूरदृष्टी, त्यांची लेखणी, महाकवी म्हणून असलेलं त्यांचं स्थान, या सगळ्याचं सूत्र एका शब्दामध्ये सांगता येईल, आणि ते म्हणजे राष्ट्राची उभारणी. स्वातंत्र्यवीरांनी सगळा जो विचार केलाय तो भारताच्या उभारणीचा विचार केलेला आहे. ज्या कालखंडामध्ये स्वातंत्र्यवीरांचं कार्य प्रवर्तित झालं तो कालखंड पराकोटीचा महाकठीण होता, अत्यंत प्रतिकूल होता. किंबहुना ज्या कालखंडामध्ये स्वातंत्र्य, स्वराज्य, स्वधर्म याचं नाव घेणं सुद्धा अवघड झालेलं होतं, असा तो अत्यंत अवघड कालखंड होता. हिमानीताईंनी अगदी योग्य उल्लेख केला. सावरकरांनी शिवराम महादेव परांजपे आणि प्राधान्यानं लोकमान्य टिळकांना गुरुस्थानी मानलेलं होतं. लोकमान्य त्यांना आदर्शवत होते आणि लोकमान्यांनी राष्ट्राच्या उभारणीचा जो वसा घेतला तोच आपण पुढे चालवावा, विस्तारावा, राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून द्यावं, अशी महाविद्यालयात शिकत असताना स्वातंत्र्यवीरांच्या मनाची, चित्ताची आणि बुद्धीची धारणा झालेली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अगोदर लोकमान्य टिळकांना पुण्यामधल्या आणि भारतामधल्या, बंगालमधल्या काही क्रांतिकारकांनी एक प्रश्न केलेला होता, आणि तो प्रश्न अत्यंत महत्वाचा होता. आणि लोकमान्यांना या मंडळींनी विचारलेलं होतं की लोकमान्य, अनंत तरुणांना आपण प्रेरणा देता, पण आम्हाला असं वाटतं सशस्त्र क्रांतीच्या रूपानं आपण या तरुणांना का चेतवत नाही. त्यावेळेला लोकमान्यांनी दिलेलं उत्तर त्या कालखंडावर अचूक प्रकाश टाकणार आहे. लोकमान्य टिळक म्हणाले त्या सगळ्या तरुणांना आणि बंगालमधल्या क्रांतिकारकांना, ज्या वेळेला सशस्त्र क्रांतीची योग्य वेळा येईल त्यावेळेला आपल्या शत्रूवर गोळी झाडणारी पहिली बंदूक माझ्या हातामध्ये असेल. हे लोकमान्यांचे त्यावेळेचे उद्गार आहे. आणि म्हणूनच असेल कदाचित स्वातंत्र्यवीरांना भारताच्या बाहेर जाऊन सशस्त्र क्रांतीची चळवळ करावी लागली. रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा, स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. ही भूमिका सशस्त्र क्रांतिकारकांच्या हृदयामध्ये होती. अबा दरेकरांनी, कवी गोविंदांनी लिहिलेल्या या 4 ओळी स्वातंत्र्यवीरांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊनच त्यांनी लिहिलेल्या होत्या. रणावीण स्वातंत्र्य कोणालाही मिळत नसतं, आणि सावरकरांची तीच धारणा होती. आणि म्हणून सावरकरांनी जो राष्ट्राचा विचार केला, राष्ट्राचं जे चिंतन केलं, स्वातंत्र्याचं जे चिंतन केलं, ते असामान्य आहे, भव्यतर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अगोदर संपूर्ण राष्ट्राची, हिंदू कुणाला म्हणावं याची भूमिका त्यांच्या गुरुजींनीच मांडलेली होती, लोकमान्य टिळकांनी मांडलेली होती. आणि लोकमान्य टिळकांनी हिंदूंची व्याख्या करताना म्हटलेलं होतं की प्रामाण्य बुद्धिर्वेदेषु साधनानाम अनेकता. वेदांवर ज्यांची पराकोटीची श्रद्धा आहे आणि वेद प्रामाण्य जे मानतात, साधनं भिन्न आहेत, पण शेवटी प्रत्येकाचा नियम आचरणाचा वेगळा आहे, पण अंतिम साध्य एकच आहे. साधना भिन्न असली तरी ते सगळे हिंदू आहेत, अशी व्याख्या लोकमान्य टिळकांनी मांडलेली होती. याच्यामध्ये मुख्यतः धर्माचं अधिष्ठान होतं, राष्ट्राचं अधिष्ठान होतंच, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या गुरुजींच्या पासून, लोकमान्यांच्या पासून प्रेरणा घेऊन नंतर जी भूमिका मांडली तीही तितकीच अलौकिक आहे, किंबहुना अधिक प्रगल्भ आहे, तेजस्वी आहे. सावरकरांनी हिंदू कोणाला म्हणावं ही व्याख्या अप्रतिम मांडलेली आहे. आणि सावरकर म्हणतात, भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदुरिती स्मृता. आ सिंधू सिंधू पर्यंत, म्हणजे सिंधू नदीपासून थेट सिंधू म्हणजे हिंदू महासागरापर्यंत या संपूर्ण भौगोलिक प्रचंड पसरलेल्या राष्ट्रामध्ये जे लोक आहेत
आणि जे या राष्ट्राला ही पितृभू आणि पुण्यभू मानतात ते सगळे हिंदूच आहेत, अशी व्याख्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली. याच्या मागची भूमिका अतिशय उदात्त, अत्यंत व्यापक आहे. कदाचित वेदाचं प्रामाण्य एखाद वेळेस जैन मानणार नाहीत, बौद्ध मानणार नाहीत, शीख मानणार नाहीत, अशी संकल्पना तात्यांच्या मनामध्ये आलेली असावी. हे सगळे हिंदूंच्या मधून बाहेर पडू नयेत म्हणून जे या राष्ट्राला पितृभू मानतात आणि पुण्यभू मानतात ते सगळे हिंदूच आहेत. आणि त्यामुळे जैन असोत, बौद्ध असोत, शीख असोत, अन्य कोणीही असोत, पण जे या राष्ट्राला पितृभू पुण्यभू मानतात ते सगळे हिंदू म्हणवता येतील, अशी अत्यंत व्यापक भूमिका स्वातंत्र्यवीरांनी हिंदूंची व्याख्या करताना मांडलेली आहे. स्वातंत्र्यवीरांनी ज्या वेळेला राष्ट्राचा विचार केला त्यावेळेला लोकमान्यांच्या बरोबरच त्यांच्या मनामध्ये एक प्रचंड आदर्श होता आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा. महाराजांचं चरित्र इतकं अद्भुत आहे की रामचंद्र पंत अमात्यांनी वर्णन केल्याप्रमाणे या महात्म्यानं केवळ 35 वर्षामध्ये नूतन सृष्टी निर्माण केली. स्वातंत्र्यवीरांनी एके ठिकाणी नोंद केलेली आहे की आपली परंपरा अविकृत राहावी, त्याच्यामध्ये विकृती येऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो प्रागतिक विचार केला, जो पराकोटीचा पुरोगामी विचार केला, तो इतका प्रगल्भ आहे, इतका प्रागतिक आहे की आजच्या सुधारकांनी सुद्धा आश्चर्याने आपल्या तोंडामध्ये बोट घालावा. आणि म्हणून स्वातंत्र्यवीरांनी 2 उदाहरणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामधून तुमच्या आमच्या पुढे ठेवलेली आहेत. त्यातली पहिली 2 उदाहरणं म्हणजे बजाजी नाईक निंबाळकर ज्यांना सक्तीनं मुसलमान करण्यात आलेलं होतं, आणि दुसरं नेताजी पालकर जे मोहम्मद कुली खान झालेले होते आणि 6.5-7 वर्ष ज्यांना औरंगजेबानी वायव्य सीमारेषेवर शत्रूशी लढण्यासाठी त्यांना मुसलमान करून धाडलेलं होतं. या 2 व्यक्तींची उदाहरणं स्वातंत्र्यवीर तुमच्या आमच्या पुढे ठेवतात आणि सांगतात बजाजी नाईक निंबाळकरांना त्यांनी पुन्हा हिंदू करून घेतलं. मेव्हणे असतील पण त्यांना हिंदू करून घेतलं, पण त्याही पुढे प्रगल्भ विचार असा केला की 6.5-7 वर्ष जो मुसलमान म्हणून राहिलेला होता, पण दिलेर खानाच्या गोटामधून शिकारीला जातो असं निमित्त करून जो बाहेर पडला, आपल्या मित्रांना घेऊन किल्ले रायगडवर आला, त्याला शिवाजी महाराजांनी स्वीकारलं. त्या नेताजी पालकरचं म्हणजे मोहम्मद कुली खानाचं शुद्धीकरण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. शुद्धीकरण एक वेळ सोपं असतं, पण नंतर समाजाने त्याला स्वीकारणं हे पराकोटीचं अवघड असतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कौतुक असं केलं की आपली कन्या नेताजी पालकरांच्या मुलाला दिली, व्याहीच करून घेतलेलं आहे. मुसलमानाला केवळ पुन्हा हिंदू करून घेतलं, परावर्तन करून त्याला हिंदू धर्मात आणलं असं नव्हे, आपली कन्या नेताजी पालकराच्या मुलाला देऊन नेताजी पालकरला व्याही करून घेतला. समाजाचं तोंड बंद होऊन गेलं. स्वातंत्र्यवीरांनी ही भूमिका आग्रहाने मांडलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातला प्रसंग हा आग्रहाने मांडलाय. मला कुठे निर्देश करायचे हे चतुर पुणेकरांच्या बरोबर लक्षात आलं असेल, खात्री आहे माझी याच्याबद्दल, म्हणून मुद्दाम मी तो उल्लेख केला. आणि दुसरं उदाहरण स्वतः स्वातंत्र्यवीर छत्रपती शिवरायांच्या चरित्रामधून आपल्या पुढे ठेवतात, ते मोठं विलक्षण आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली आज्ञा केली की राज्य व्यवहार कोश तयार करा आणि मराठी भाषेमध्ये अनंत अरबी, उर्दू, फारसी शब्द जे घुसलेले आहेत त्यांना पहिल्यांदा बाहेर काढा. मराठी भाषेचं शुद्धीकरण करा. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, अशी भूमिका ज्ञानेश्वर माऊलींनी मांडलेली होती. ती अमृत भाषा अतिशय कलुषित होऊन गेलेली होती, अमंगल झालेली होती, ती शुद्ध व्हावी म्हणून पहिली आज्ञा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश सिद्ध करण्यासाठी केली. मराठी भाषेचं शुद्धीकरण व्हावं,
निर्मळ गंगेसारखी ही भाषा पुन्हा एकदा प्रचलित व्हावी म्हणून सावरकरांनी हे उदाहरण तुमच्या आमच्या पुढे ठेवलं. आज मराठी भाषेतले मधले संस्कृतोद्भव अनेक सुंदर शब्द आपण जे वाचतो ते सगळे तात्यांनी निर्माण केलेले आहेत. भाषा शुद्धी तात्यांनी जी केली म्हणजे पहिली छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, दुसरी मर्यादित प्रमाणात लोकमान्य टिळकांनी केली. ब्युरोक्रेसीला काय शब्द आणावा याचा खल महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये दीर्घकाळ चाललेला होता. त्याला पहिला शब्द प्रतिशब्द मराठीमधला नोकरशाही हा लोकमान्यांनी प्रचलित केलेला आहे. लोकमान्यांनी तो आणला. लोकमान्यांनी काही प्रमाणामध्ये या भाषेचं शुद्धीकरण केलं आणि त्याचं व्यापक रूप तात्यांनी सावरकरांनी तुमच्या आमच्या पुढे ठेवलं. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातला प्रसंग दाखवून छत्रपती शिवराय राष्ट्राच्या निर्मितीच्या दृष्टीनं स्वातंत्र्यवीरांच्या पुढचा निसंशय आदर्श होता. आणि म्हणून सावरकरांनी म्हटलेलं आहे की सद्गुण टोकाला गेला की तो दुर्गुणच होत असतो. सहिष्णुता सांभाळावी पण किती सांभाळावी याला सुद्धा मर्यादा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हात जोडून अफजल खानाच्या पुढे गेले नाहीत, वाघ नख आणि बिचवा घेऊनच गेलेत म्हणून सांगितलेलं आहे सावरकरांनी. आणि सावरकर तुम्हा आम्हाला असं सांगतात की असा एखादा पराकोटीचा दुष्ट आपल्या देश जननीचा चावा जर घ्यायला येईल तर काय करावं, अवचित गाठून ठकवून भुलवून कसाही ठेचावा, त्याला कसाही मारावा, कारण स्वातंत्र्यासाठी स्वराज्यासाठी स्वधर्मासाठी ते केलेलं पुण्यदायी कृत्यच असतं. म्हणून सावरकरांनी एक विचार असा सुंदर मांडला की जरी सर्वभूत हिते रताः असा विचार आमच्या धर्मानी मांडलेला असला तरी व्यवहारामध्ये हे प्रत्यक्षात कधी उतरलं जाणं शक्य नाही. आणि म्हणून आपण काय पाहावं तर पुष्कळांचं पुष्कळ हित पाहावं असा एक सुंदर विचार सावरकरांनी मांडला. खरं तर गीता रहस्यामध्ये लोकमान्यांनी याचं विवेचन फार अप्रतिम केलेलं आहे. आणि माणसांचे त्यांनी प्रकार दाखवलेले आहेत की जे अत्यंत स्वार्थी असतात, हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे आपल्या स्वार्थातला एक तुकडा दुसऱ्यांपुढे टाकावा की जेणे प्रकारे आपल्या स्वार्थाला अधिक धक्का लागू नये म्हणून तो तुकडा टाकायचा. तिसरा अधिक द्यावं कारण त्याच्यातून आपलं व्यापक स्वार्थाचं हित साधून घेता येतं, हा तिसरा प्रकार. आणि चौथा गीतेची उदात्त भूमिका ज्याच्यामध्ये आहे हा प्रगल्भ विचार लोकमान्यांनी गीता रहस्यामध्ये मांडलेला आहे, अप्रतिम मांडलेला आहे त्यांनी. पण सावरकरांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये ते म्हणतात की हा विचार प्रगल्भ तर आहेच, सर्वांग सुंदर तर आहेच, आणि स्वतः लोकमान्य गुरुस्थानी असल्यामुळे सावरकरांनी गीता रहस्याचा अभ्यास केलेलाच होता, सुनिश्चितपणे केलेला होता. 2 ग्रंथ असे आपल्याकडे भाग्यवंत निघाले. म्हणून आता ज्या ग्रंथांचं प्रकाशन झालं तो नेमका ग्रंथ माझ्या हातामध्ये कोणता पडला तर 1857 स्वातंत्र्य समार, गीता रहस्य लोकमान्यांचा आणि सावरकरांचं 1857 स्वातंत्र्य समार. हे 2 ग्रंथ असे आहेत की प्रकाशनाच्या पूर्वीच जप्त केले गेले. काय भाग्यवंत ग्रंथ आहेत. पुण्यामधल्या विद्वज्जनांना अशी भीती वाटलेली होती की आता ग्रंथ गेला, गीता रहस्य पुन्हा हाती लागणं शक्य नाही, कारण ब्रिटिशांनी तो सक्तीनं लोकमान्यांना पेन्सिलीनं लिहायला लावलेला होता. लक्षात घ्या, तो शाईमध्ये मुळामध्ये लिहिला गेलेला नाहीये, तो पेन्सिलीने लिहिला गेलेला होता. आणि पुण्यामधली विद्वत्वर मंडळी, विद्वज्जन मंडळी या लोकमान्यांना म्हणालेली होती की आता ग्रंथ गिळला, मगरीनं गिळला, तो ब्रिटिशांनी जप्त केला, त्यांच्याकडे गेला आणि त्याच्यामुळे आता गीता रहस्य लोकांच्या पुढे येणं शक्य नाही. त्यावेळी लोकमान्य हसलेले होते आणि ते म्हणालेले होते ग्रंथ कधी कागदावर नसतो, ग्रंथ इथे असतो. तेव्हा ब्रिटिशांनी जप्त केला तरी संपूर्ण ग्रंथ इथे मी पुन्हा लिहून काढेन आणि लोकांच्या समोर आणून त्यांना पुन्हा स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा दे. दुसरा ग्रंथ तर असा की 1857 स्वातंत्र्य समार सावरकरांनी लिहिलेलं. प्रकाशनापूर्वीच ब्रिटिशांनी तो ग्रंथ जप्त करून टाकला.
सावरकर भाग्यवंत, पण त्यांचे ग्रंथ महाभाग्यवंत. प्रकाशनं पूर्वीच बंदी यावी ग्रंथावर, जप्त केलाय तो ग्रंथ, पण त्याच्या प्रती केल्या गेल्या आणि आपल्याला आश्चर्य वाटेल युरोपमधून अन्य ठिकाणून त्या प्रकाशित झाल्या. 1857चं स्वातंत्र्य समर प्रकाशित झालं. सेनापती बापट होते, फडके होते, ज्यांनी प्राधान्याने अनुवाद केला 1857च्या स्वातंत्र्य समराचा, आणि अनंत तरुणांना प्रेरणा देणारं हे 1857चं स्वातंत्र्य समर प्रकाशित झालं. खर तर या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळावं असा स्वच्छ हेतू लढण्यामागे सगळ्या क्रांतिकारकांचा 1857 साली सुद्धा होता, आणि त्यापूर्वी वासुदेव बळवंत फडक्यांच्या पासून सुद्धा तोच होता. असं असून सुद्धा महाराष्ट्रामधल्या एका संशोधकानं, दुर्दैव असं की त्यांनी लिहून ठेवलं की ही केवळ शिपाई गर्दी होती, शिपाई गर्दी होती, हे काही स्वातंत्र्य समर नव्हतं. भारताला स्वातंत्र्य मिळावा असा विचार त्याच्यामध्ये कुठेच केलेला नव्हता. कुलगुरू साहेब, आपली अनुज्ञा असेल तर नाव सांगतो. ते नाव आहे महाराष्ट्रामधले ख्यातनाम संशोधक. सांगू का नाव? कैलासवासी नर फाटक. नर फाटकानी असं विधान केलं आणि त्यांनी ग्रंथच लिहिलेला आहे शिपाई गर्दी म्हणून. 1857ची शिपाई गर्दी, त्याला त्यांनी स्वातंत्र्य समर म्हटलेलं नाही आहे. त्याच्यावर आचार्य अत्रेंनी एक अग्रलेख लिहिलेला होता मराठामध्ये, आणि त्या अग्रलेखामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं होतं, त्याचं शीर्षकच असं होतं की नर फाटकांचे फाटके तरकट. आणि इतके वाभाडे काढले ते त्यांचे की विचारू नका. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 1857च्या स्वातंत्र्य समराचा अत्यंत गौरवशाली, गौरवपूर्ण उल्लेख स्वतः आचार्य अत्रेंनी त्यावेळेला केलेला होता. सावरकरांचा आज हा जर ग्रंथ आपण वाचाल, अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात, थरकाप होतो, बाहुस्फोरण पावतात. आपल्या पूर्वजांनी केलेला त्याग प्रत्यक्ष वाचायला मिळतो, त्याचं शब्दचित्र आपल्या डोळ्यापुढे येतं. आणि 23 वर्षाच्या रणरागिणीनं आपल्या रक्ताचं अर्घ्य या स्वातंत्र्यासाठी दिलं, ही उदात्त प्रेरणा आपल्या हृदयामध्ये जागते. आणि सुभद्रा कुमारी चव्हाणांनी जी कविता लिहिली आहे झाशीच्या राणी साहेबांच्या बद्दल, अलौकिकच आहे खरोखर. सिंहासन हिल उठे राजवंशों ने भ्रुकुटी तानी थी, सिंहासन हिल उठे राजवंशों ने भ्रुकुटी तानी थी, बूढ़े भारत में भी आई फिर से नई जवानी थी, गुमी हुई आजादी की कीमत सबने पहचानी थी, चमक उठी सन 57 में वो तलवार पुरानी थी, क्या खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी, वो तो झांसी वाली रानी थी. त्या रणरागिणीचा केवढा गौरव 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये या आमच्या तात्यांनी स्वातंत्र्यवीरांनी केलाय. वाचा, अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. अनंत जनांना प्रेरणा मिळाली आणि ब्रिटिशांनी प्रकाशनापूर्वी त्या ग्रंथावर जप्ती आणली, कारण तो ग्रंथ म्हणजे अग्निज्वाला आहे हे ब्रिटिशांना पूर्ण माहिती होता. सावरकरांचे सगळेच ग्रंथ, समग्र ग्रंथावली आमच्या हिमानीताईंनी प्रकाशित केलेलीच आहे, पण आज जे प्रकाशित झाले ते सगळेच. काळे पाणी घ्या, माझी जन्मठेप घ्या, त्याच्यामध्ये तात्यांनी एक इतकं सुंदर वाक्य लिहिलेलं आहे, असा बाण घुसावं काळजात तसं आपल्या काळजात घुसून राहतं, इतकं ते वाक्य सुंदर आहे. तात्या लिहितात की बा वाचका, की हे सगळं चराट वाटेल तुला आणि कदाचित हे सगळं वाचताना तुला कंटाळा येईल, पण अशी कल्पना कर की जे क्रांतिकारक त्या काळ्या पाण्यावर गेले, अंदमानच्या काल कोठडीमध्ये झिजले, पिचले, खंगले, मृत्यू पावले, फासावर चढले, त्यांनी तिथला एक एक क्षण कसा घालवला असेल याची आठवण आपल्या चित्तामध्ये जागव. आणि खरोखर केव्हा तरी वाचताना जर कंटाळा आला तर तात्यांच्या वाक्याचा आठव मनामध्ये जागेल प्रत्येकाच्या, आणि स्वतःची लाज वाटेल ते वाक्य वाचल्यानंतर. इतका उज्ज्वल इतिहास तात्यांनी ग्रथित केलेला आहे.
6 सोनेरी पानं तर राष्ट्राच्या उभारणीसाठी आमच्या चक्रवर्ती सम्राटाने, आमच्या महापराक्रमी पुण्यपुरुषांनी प्राचीन कालखंडामध्ये, मागच्या कालखंडामध्ये काय केला आणि त्या पराक्रमानं भारतवर्षाची मान ताट कशी ठेवली याचं अतिशय उज्ज्वल चित्रण तात्यांनी केलेलं आहे. पण एक इथे आज छोटा ग्रंथ जो प्रकाशित झालाय तो फार महत्वाचा आहे आणि तो म्हणजे मोपल्यांचे बंड. अर्थात मला काय त्याचे. 1922-23 मध्ये मोपल्यांचं बंड झालं. इतिहास कदाचित माहिती असेल, कदाचित अज्ञातही असेल.